शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर शिवसेनेचे आमदार किशोर दराडे यांची 24 रोजी आमसभा। सरकारी कार्यालयातील प्रलंबित कामे मार्गी लागणार येवला। गेल्या अनेक दिवसांपासून विविध शासकीय कार्यालयांत रखडलेल्या शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना आता आमदार किशोर दराडे यांची आमसभा मार्गी लावणार आहे। शिवसेनेचे शिंदे गट आमदार किशोर दराडे यांच्या पुढाकारातून आगामी ऑक्टोबर 24 रोजी सोमवार सकाळी 10 वाजता प्रांत कार्यालय येवला येथे एका विशेष आमसभेचे आयोजन करण्यात आले आहे। या आमसभेत शेतीशी संबंधित बाबींपासून ते मूलभूत सोयी सुविधांपर्यंतच्या विविध समस्या मांडण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे। शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या समस्यांचा महासागर येथील सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराची आणि लालफितशाहीची समस्या नवीन नाही। यामुळे सामान्य नागरिक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत। या आमसभेत खालील मुख्य समस्यांवर भर दिला जाणार आहे। महसूल विभाग, तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालय येथील प्रलंबित प्रकरणे, शेतीच्या मोजणीच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, शेताच्या बांधावरची भांडणे, तलाठी कार्यालयाशी संबंधित समस्या, नगरपालिका व ग्रामपंचायत, घरकुल योजनेतील जागांचे अतिक्रमण, नळपाणी पुरवठा आणि इतर नागरी समस्या, नागरी सुविधा, रेशन दुकानांचा त्रास, रेशन कार्ड मिळवण्यातील अडचणी, पोलीस स्टेशन, पोलीस ठाण्याशी संबंधित तक्रारी आणि प्रलंबित प्रकरणे, इतर विभाग, पाटबंधारे विभाग, बांधकाम विभाग आणि MSEB महावितरण कंपनी यांच्याशी संबंधित नागरिकांच्या समस्या। आमदार किशोर दराडे यांचा पुढाकार। प्रशासनाला जाब विचारण्याची संधी आमदार किशोर दराडे नेहमीच जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे। त्यांच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या आमसभेला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित आहे। त्यामुळे केवळ समस्या मांडून त्या सुटतीलच असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे। या आमसभेत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्या तातडीने मार्गी लावण्यासाठी आमदार किशोर दराडे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणार आहेत। नागरिकांना आवाहन आमदार किशोर दराडे यांच्या कार्यालयातून आलेल्या अधिकृत संदेशाद्वारे कळवण्यात आले आहे की आपल्या गावातील काही प्रश्न, अडचणी किंवा समस्या असतील तर संबंधित कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती घेऊन आपण उपस्थित राहावे। या आमसभेत अधिकाधिक संख्येने शेतकऱ्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या आमदार दराडे यांच्यासमोर मांडाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे। ही आमसभा येवला तालुक्यातील प्रलंबित विकास कामांना आणि सामान्य नागरिकांच्या समस्या सुटण्यास मोठी गती देणारी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। SN9 मराठी न्यूज। आता आमच्याकडे जर बघितलं तर तालुक्यातील अनेक लोकांचे प्रश्न ग्रामीण भागातून या ठिकाणी येत असतात। त्यामुळे खरं तर याचं स्वरूप हे असं आहे की आमच्या पक्षाचे धर्मवीर आनंद दिघे साहेब हे जनता दरबार घ्यायचे ठाणे आणि त्याचाच एक आदर्श म्हणून आमचे मार्गदर्शक आणि इथले आमदार माननीय किशोर दराडे यांनी देखील या ठिकाणी ठरवलं की आपण देखील या ठिकाणी आमसभा घेतली पाहिजे। तर मग या माध्यमातून आम्ही प्रशासकीय सर्व यंत्रणा या ठिकाणी जे काय आहे ते कामकाज पूर्ण केलेलं आहे आणि 24 दिनांक सोमवार या रोजी सकाळी 10:30 वाजता तहसील कार्यालय परिसरामध्ये या ठिकाणी आमसभेचं आयोजन या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने केलेलं आहे आणि या आमसभेसाठी स्वतः मी पक्षाचा तालुका प्रमुख या नात्याने मी असेल, आमचे शहर प्रमुख विशालजी परदेशी असतील आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। खरं तर तालुक्यामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न आहेत आणि ते प्रश्न घेऊन लोक त्या ठिकाणी येणार आहेत। आमचं तसं डेली सोमवारला जनता दरबार असतोच, परंतु एक आमसभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी आमदार साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे। त्यामुळेच आज सोमवार दिनांक रोजी सोमवारी मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित राहण्याचं आव्हान आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करतो आहे, आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे। तर तालुक्यामध्ये तहसील असेल, प्रांत असेल, त्या ठिकाणी पंचायत समिती असेल, कृषी विभाग असेल, महावितरणचा विभाग असेल, ह्यासह अन्य विभागातील ग्रामीण भागातील जे प्रश्न आहेत ज्या विभागामध्ये हे सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रांत साहेबांपासून तर संपूर्ण या ठिकाणी पंचायत समितीतील असतील, तहसीलमधले असतील, शेतकी विभागातील असतील, महावितरणचे असतील, हे सर्वचे सर्व अधिकारी या ठिकाणी आमसभेला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे इतर वेळेस जे काही ग्रामीण भागातला आमचा शेतकरी असेल, त्या ठिकाणी विद्यार्थी असेल, जो कोणी प्रश्न घेऊन जातो त्यांना त्या ठिकाणी प्रश्न सुटून त्यांचा तो सॉल्व्ह होत नाही, परंतु या माध्यमातून आम्हाला ते पूर्ण करायचं आहे। आणि आमचं सुद्धा या ठिकाणी आव्हान आहे लोकांना
तालुक्यातील खास करून त्या सगळ्यांनी या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायत स्तरावरती जे प्रश्न सुटतील नसते, अजूनही ते प्रश्न आपल्या तालुका लेवलला ते ठिकाणी प्रलंबित आहेत, त्या ठिकाणचे सर्व अर्ज घेऊन आपण तहसील येथे सोमवार दिनांक 24 रोजी सकाळी 10:30 वाजता यायचं आहे. त्या आमसभेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बोलण्याची संधी मिळणार आहे. गर्दी जरी असली तर त्या ठिकाणी माईकची व्यवस्था केली जाणार आहे, त्या ठिकाणी चहा पाण्याची सुद्धा व्यवस्था केली जाणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की खास करून तालुक्यामध्ये आत्ता जी काही परिस्थिती आहे, प्रश्नांची खूप मोठी मालिका आहे. खरं तर वेगवेगळे डिपार्टमेंटचे वेगवेगळे प्रश्न आहेत, पोलीस खात्याचे वेगळे प्रश्न आहेत, महसूल विभागाचे वेगळे आहेत, पंचायत समितीचे वेगळे आहेत, त्या ठिकाणी जर बघितलं महावितरणचे वेगळे आहेत, कृषीचे वेगळे आहेत. हे सगळे जे काही प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी माननीय आमदार किशोर दराडे साहेब सुद्धा स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि सर्व यंत्रणा असल्यामुळे हा प्रश्न तिथेच निकाली त्या ठिकाणी